विजय साळवे आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचं बुलेटिन मुंबई ईस्ट वेस्ट। म्हणजे खरं तर मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन। पण आज एक मोठी बातमी आहे, त्यामुळे आजच्या बातम्या या वेगळ्या असतील। पृथ्वीवरचा स्वर्ग नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं काश्मीर दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या गोळीबारानं थरारून गेलं आणि पहलगामची भूमी त्या पर्यटकांच्या रक्तानं लाल झाली। पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे। या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 50हून अधिक गोळ्यांची फैर झाडली आणि त्यामध्ये 28 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। मृतांमध्ये 2 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे। टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक हे काश्मीरमध्ये येत असतात। यंदाही पर्यटन वाढल्यानं सर्वसामान्य काश्मीरी नागरिक आनंदात होते, पण त्या आनंदावर विरजण पडले, कारण बऱ्याच काळानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच पर्यटकांना दहशतवाद्यांनी टार्गेट केलंय। जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर पहलगाममधल्या त्या घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची नाकेबंदी करून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे। पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती येते आणि या हल्ल्यात 18 पर्यटक हे जखमी झाले। आणि जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू झाला। पनवेलच्या खांदा कॉलनीत राहणारे दिलीप देसले आणि डोंबिवली